देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारे बाह्या सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. उतरे चरणा संतांच्या, उतरे चरणा संतांच्या, उतरे चरणा संतांच्या. संतकृपादाने भेटावू साधू, संतकृपादाने भेटावू साधू. बाबाजी सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संतांसी. रंजवू चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानोबारायांच्या हरिपाठातील पहिलाच अभंग आहे. या अभंगाचा परिचय करून देण्याची गरज नाही. आपण सर्व वारकरी संप्रदायिक मंडळी आहोत आणि वारकरी आणि हरिपाठ याचा घनिष्ठ संबंध आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आमचे म्हणत असत, हरिपाठ ही आपली वारकऱ्यांची संध्या आहे. विठ्ठल विठ्ठल जशी ब्राह्मणांमध्ये संध्या रोज करणी आहे, कर्तव्य म्हणून आहे, तसं वारकरी म्हटलं की त्याने रोज हरिपाठ म्हटलाच पाहिजे. म्हणून हरिपाठाचा आणि आपला वारकऱ्यांचा हा घनिष्ठ संबंध आहे. आणि त्या हरिपाठातील पहिलाच अभंग सेवेला मी घेतलेला आहे. ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथाची जी रचना केली ना, ती एक मोठ्या दयार्द्र अंतकरणाने केलेली आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली. हे ग्रंथ निर्माण केले,
परंतु ज्ञानोबरायांचं तितकंसं समाधान झालं नाही. तितकंसं समाधान झालं नाही म्हणण्याचं कारण असं की आपण ही जी ग्रंथसंपदा निर्माण केली ही उच्च दर्जाची आहे. सर्वांचा यात प्रवेश होईल, सर्वांना हे आकलन होईल असं ज्ञानोबांना वाटलं नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथही उच्च दर्जाचा आहे. याचे अधिकारी सर्व ठरू शकतील असं नाही. ज्ञानोबांनीच ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, हे जे अध्यात्मशास्त्र आहे याचे अधिकारी कोण? अंतरंग वृत्तीचा जो आहे तोच याचा अधिकारी आहे. अहो अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी, एर लोक वाक्चातुर्य होईल सुखी. अंतरंग वृत्तीचा याचा अधिकारी आहे. इंद्रियांच्या मागे सैराट मोकाट जीवन जगणारा तो याचा अधिकारी होऊ शकत नाही. इंद्रियांना परावृत्त करून जो इकडे लागेल त्याच्याच काय हाताला लागेल. ज्ञानोबराच म्हणतात, आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरोनी जेवी तयासीच फावे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात नमनातच ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण, ज्ञानेश्वरी कोणाला समजू शकेल नाही, कोणाला आकलन होईल, ज्ञानोबरांनी श्रोत्यांना थोडंसं खडसावलेलं आहे. आपण फार जमलात, पण माझी आपल्याला सर्वांना विनंती. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुनाच्या योग्यते जे कोणी असतील त्यांनी इकडे लक्ष द्यावं. ज्ञानोबा म्हणतात, अहो अर्जुनाची पांती जे परिसनाया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. याचा अर्थ असा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उच्च दर्जाचा आहे. सर्वांचा यात प्रवेश होईल असं काही नाही. अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. अमृतानुभव हा तर अमृताचाच अनुभव आहे. अनुभवच या अमृत रूपाने प्रगट झालेला आहे. याचा अधिकारी कोण? ज्ञानोबरांनी अमृतानुभवाच्या शेवटच्याच ओळीत म्हटलेला आहे. या अमृतानुभवाचा अधिकारी कोण? जे श्रीमंत आहेत तेच याचे अधिकारी आहेत. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवोनिया जीवनमुक्त हेच होतो. श्रीमंत म्हणजे घनो पैसा ते नाही बरं का. श्रीमंत म्हणजे जे साधनेने संपन्न आहे, साधनेने उच्च आहे. ज्ञानेश्वरीची तरी भाषा वरवर समजू शकते, परंतु अमृतानुभवाची भाषा वरवरही समजू शकत नाही. आणि पूर्ण अहंता वेठलो सैंघ आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणाहून. वरवरही भाषा नीट समजू शकत नाही. म्हणून सर्वांना यात काय प्रवेश होईल असं नाही. चांगदेव 65 हा ग्रंथ ज्ञानोबरांनी दिला. हा उच्च दर्जाचा ग्रंथ आहे. 65 ओव्याचा छोटासा ग्रंथ आहे, परंतु 14 वेळा ज्याने काळाला थप्पड मारलेली आहे, 1400 वर्षे शरीर चिरंजीव ठेवलेलं आहे, 14 विद्या 64 कलांनी युक्त आहे. त्या चांगदेवालाही ती चांगदेव 65 कळली नाही, तुम्हा मग वांगदेवांना काय कळणार? चांगदेवालाही ते समजू शकली नाही. शिष्याकरवी जे पत्र आलं, निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानोबराय याच्यावरच काहीतरी त्या चांगदेवाला बोध करा. म्हणून त्याच कोऱ्या कागदावर ज्ञानोबराने 65 ओव्या लिहिल्या आणि ते पाठवलं. पण चांगदेवालाही त्यातलं काही समजू शकलं नाही. स्वस्ती श्री वटेषु
जो लपोन जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी. चांगदेवालाही काही ते समजू शकले नाही, म्हणून हे उच्च दर्जाचे ग्रंथ आपण निर्माण केले. सर्वसामान्य जीवन करता काय आपण, म्हणून सर्वसामान्य जीवांनाही काहीतरी आपण दिशा दिली पाहिजे, मार्गस्थ केलं पाहिजे, त्यांनाही मुक्कामाला पोहोचता आलं पाहिजे. याकरता काहीतरी सुलभ साधना यांच्यापुढे ठेवावी. म्हणून ज्ञानोबरांना विचारांत हे लक्षात आलं की आपण काय सांगावं लोकांना, कोणती दिशा द्यायची. ज्ञानोबरांच्या एक लक्षात आलं, हे कलियुग आहे आणि कलियुगात उद्धाराची साधना, सुलभ साधना म्हणजे हरिनाम आहे. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो, हे श्रीमद भागवतात विष्णू पुराणात वगैरे स्पष्ट सांगितलेलं आहे. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. ध्यायन कृते यजन यज्ञ त्रेतायाम द्वापरचयन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्ते केशवम. म्हणून हरिनाम ही सुलभ साधना आहे, याच्यात सर्वांचा अधिकार आहे. म्हणून ही एक साधना आपण लोकांच्या पुढे ठेवावी, सुलभ साधना ठेवावी म्हणजे त्यांचा प्रवेश होईल. परंतु ज्ञानोबरांनी आणखी एक विचार असा केला, आपण काय सांगितलं म्हणजे लोकांचा प्रवेश होईल, ते इकडे लक्ष देतील असं नाही. याकरता दोन गोष्टीची आवश्यकता एक आहे, लोकांना जे हवं असतं ते जर सांगितलं तर लोक त्याच्याकडे प्रवृत्त होतात. लोकांना ज्याची गरज नसेल आणि ते जर आपण सांगू लागलो तर ते प्रवृत्त होत नाहीत. गरज असायला पाहिजे. म्हणून गरज ज्ञानोबरांना लक्षात घेतली की सर्व जीवांना गरज कशाची आहे तेही निदर्शनास आणून दिलं पाहिजे. तर सर्व जीव रात्रंदिवस प्रयत्न करतायत, परिश्रम घेतायत, पराकाष्ठा करतायत, प्रयत्न करतायत. कशा करता बरं? व्यापारी व्यापारात खपतो, शेतकरी शेतीमध्ये राबतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो आहे. सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करतायत, प्रयोग करतायत, परिवर्तन करतायत, रात्रंदिवस कष्ट उपसतायत. काहीतरी हेतू असेल की नाही, काहीतरी उद्देश असेल की नाही. तर सर्वांचा एकच उद्देश आहे की आपल्या जीवनातलं दुःख जावं आणि आपल्याला सुख मिळावं. हा सर्वांचा उद्देश आहे. दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. बरं, दुःख जे जावं वाटतं आपल्याला ते कोणत्या महिन्यापुरतं जावं वाटतं? मे महिन्यात नको, जूनमध्ये चालेल नाही, कधीच नको आहे. दुःख कधीच नको आहे. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीव. दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही आणि ते कधीच येऊ नये. मूळव्याध व्हावा कधी वाटतो का? धंद्या दिवाळीने घाव कधी वाटतं का? आपल्याला रोग व्हावा असं कोणाला वाटत नाही. हा गा रोग काय रोगिया आवडे, दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळी या दृष्टीने. इच्छा नाही, दुःख कोणालाही नको आहे आणि ते कधीच नको आहे. आणि सुख जे हवं आहे ते कोणत्या हप्त्यापुरतं? ते कायमचं हवं आहे. दुःख कायमचं मिटावं वाटतं आणि आनंद कायमचा मिळावा वाटतो. या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्नशील आहे, प्रयोगशील आहे. परंतु दुर्दैवाचा प्रकार असा, ज्या संसारात आपण राबतो आणि ज्या करता हे अहर्निश धडपड करतो ते दुःख काय मिटत नाही, सुख काही मिळत नाही. आणि हे घडत नाही म्हणून माणूस थांबतही नाही, प्रयत्न करत राहतो. यात जमेल त्यात जमेल, हे करू ते करू, ह्या वर्षी जमेल पुढच्या वर्षी जमेल, प्रयोग करतो, परिवर्तन करत राहतो, वेगवेगळं सर्व घडवत असतो. परंतु त्यात ही इच्छा पूर्ण होत नाही, दुःख मिटत नाही, सुख मिळत नाही.
प्रयत्न तर या करताय, पण प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानोबाराने विचार केला की लोकांना जे हवं आहे, ज्या करता रात्रंदिवस धडपड करतायत, त्याचा मार्ग आपण सांगितला पाहिजे. जे हवं आहे ते ज्याने मिळेल असा मार्ग हा सांगितला पाहिजे. म्हणून दुःख कायमचं जावं वाटतंय आणि आनंद कायमचा मिळावा वाटतं. म्हणून ज्ञानोबाराने विचार केला, याचा अर्थ असा, यांना मुक्तीची अपेक्षा आहे. यांना अपेक्षा कसली आहे? मुक्तीची आहे. म्हणून यांना जे हवं आहे ते आपण सांगितलं पाहिजे. मुक्तीची अपेक्षा म्हणजे कशा? कोणी म्हणेल मुक्ती हे, काही खेड्यातले लोक किंवा इतरही लोक असे सामान्य म्हणू शकतील की मुक्ती हे नाव आम्ही आताच ऐकतोय, आम्हाला मुक्तीची अपेक्षा नाही कोणी म्हणेल. पण सर्वांना अपेक्षा मुक्तीचीच आहे. कशा करून मी आपल्याला आता लक्षात आणून दिलं, दुःख कायमचं जावं वाटतंय, आहे की नाही, आणि आनंद कायमचा मिळावा वाटतो. याचा अर्थ असाच आहे, मुक्तीची अपेक्षा आहे. मुक्ती कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यालाच म्हणतात मुक्ती. दुःख कायमचं जावं वाटतंय आणि आनंद कायमचा मिळावा वाटतोय. हे मुक्तीच्या प्राप्तीतच शक्य आहे. मुक्तीच्या प्राप्तीतच दुःख कायमचं मिटू शकतं आणि आनंद कायमचा मिळू शकतो. म्हणून लोकांना जी अपेक्षा आहे, दुःख कायमचं जाणं आणि आनंद कायमचा मिळणं, म्हणून मुक्तीची अपेक्षा आहे. त्यांना मुक्तीचाच मार्ग आपण दाखवला पाहिजे. मुक्ती कशाने मिळेल हे यांच्या लक्षात आणून आपण दिलं पाहिजे. पण मुक्तीचा मार्ग म्हटल्यानंतर तो साधन चतुष्टय संपन्न हा मुक्तीचा अधिकारी. म्हणजे विचारसागराच्या पहिल्याच तरंगात म्हटलेलं आहे, ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने उपासना करून आपले मल आणि विक्षेप दोष घालवलेले आहेत, राहिलेले स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो मुक्तीचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी. मग ज्ञानालाच. तेव्हा हे जर आपण साधन चतुष्टय संपन्नता, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षता हे जर सांगू लागलं तर हे यांना काय करणार, कसं? म्हणून यांना जे हवं आहे त्याचा मार्ग आपण सांगितला पाहिजे आणि तो मार्ग आपण सोपा सांगितला पाहिजे. अवघड जर सांगितलं तर कोणी प्रवृत्त होतच नाही. अवघड असं किती सांगितलं तर लोक म्हणतात जा ते अवघड आहे, आपलं काय काम नाही म्हणतात. सोपं जर असेल तर सर्वांना आवडतं. अवघड कोणी नवरी सांगता, अवघड कोणी नवरी सांगता, अवघड कोणी नवरी सांगता, अवघड कोणी नवरी सांगता. सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी नवरी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड कोणी नकरी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड कोणाला जर सांगितलं तर ते म्हणतात आपलं काम नाही, द्या सोडून, या नादी लागायला नको. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं जर असेल तर सर्वांना ते गोड वाटतं, म्हणतो चला जमेल, आपल्याला शक्य होईल, प्रयत्न तर आपण करूया. म्हणून यांना जे हवं आहे
त्याचा मार्ग आपण सांगितला पाहिजे, हे ज्ञानोबारांनी पहिलं लक्षात घेतलं. आणि दुसरं, जो मार्ग आपण सांगायचा तो जर अवघड सांगितला तर उपयोग होणार नाही. म्हणून यांना जे हवं आहे त्याचा मार्ग सांगावा आणि तो सोपा सांगावा, म्हणजे यांची प्रवृत्ती होईल. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठाची सुरुवात करतानाच हा विचार केला की आपल्याला यांच्या लक्षात आणून द्यायचंय. तर यांना अवघड सांगितलं तर कोणीच निघणार नाही, सोपं सांगावं. म्हणून ज्ञानोबारांनी हा विचार करून विचारात लक्षात घेतलं की यांना मुक्तीची अपेक्षा आहे, तर मुक्तीचा मार्ग आपण सांगितला पाहिजे. आणि तो अवघड सांगितला तर ते उपयोगाचा नाही, सोपा सांगितला पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच ती मुक्ती कोणाला प्राप्त होऊ शकेल याची सुलभ साधना ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवाची द्वारी उभा देवाचे द्वारी उभा करणारी, 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 देवाचे द्वारी उभा करणारी. तेने मुक्तिचारी साधिएला, तेने मुक्तिचारी साधिएला. हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना. तेने मुक्तिचारी साधिएला, तेने मुक्तिचारी साधिएला. हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना. ज्ञानोबारांनी हरिपाठाची सुरुवातच अशी केली की सुलभ साधना समोर ठेवावी आणि त्यांना जे हवं आहे त्याचे ठेवावे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, बाबांनो, तुम्हाला दुःख कायमचं जावं वाटतंय ना, आनंद कायमचा मिळावा वाटतोय ना, याचा अर्थ तुम्हाला मुक्तीची अपेक्षा आहे. म्हणून मुक्ती ज्याने मिळेल असा सोपा मार्ग मी तुमच्या पुढे ठेवतो. काय सोपा मार्ग ज्ञानोबाने सांगितला? देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दरवाजात तुम्ही क्षणभर उभे राहा. जो देवाच्या दरवाजात क्षणभर उभा राहतो त्याने काय केलं? त्याने चारही मुक्ती प्राप्त करून घेतल्या. तेने मुक्ती चारी साधी येल्या, तेने चारी मुक्ती साधी येल्या. त्याने चारही मुक्ती साध्य करून घेतल्या, प्राप्त करून घेतल्या. कोणी असं म्हणेल हा सोपा मार्ग तुम्ही सांगितला म्हणता, परंतु आम्ही तर किती काही वेळ राहतो, लाईनीला लागून किती काही राहतो, मग अजून आम्हाला मुक्तीचा अनुभव काय येत नाही? नुक्तीचा येतो, मुक्तीचा काय कधी येत नाही. मग तुम्ही कसं काय म्हणता? तर ज्ञानोबारांच्या म्हणण्याचा भाव थोडासा लक्षात घ्या. असा आपण राहतो, कुठे राहतो? ज्ञानोबारांचा पाठ आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दरवाजात तुम्ही क्षणभर उभे राहा. देवळाची द्वारी उभा क्षणभरी असा पाठ नाही ज्ञानोबारांचा. देवाची द्वारी उभा क्षणभरी असा पाठ आहे. देवाचं द्वार वेगळं आणि देवळाचं द्वार वेगळं. आपण देवळाच्या द्वारात राहतो
देवाच्या द्वारात राहत नाही. देवळाच्या द्वारी ज्ञानोबारांचा पाठ नाही, देवाची द्वारी म्हटलेलं आहे. तर देवाच्या द्वारात राहिलं पाहिजे, देवळाच्या नको. म्हणजे देवळाच्या नको म्हणजे याचा अर्थ वेगळा करू नका का देवळाच्या द्वारात येऊच नाही. देवळाच्या द्वारात जा म्हणजे आज देवाच्या द्वारात जाता येईल. पण ज्ञानोबारांच्या म्हणण्याचा भाव असा की देवाच्या द्वारात राहा. आपण देवाच्या द्वारात गेलं पाहिजे, देवळाच्या द्वारात नको. देवळाच्या, आता थोडंसं पुढचं सांगतो आणखी, देवळाच्या द्वारात तरी असतो का? गेलो आपण देवळात गेलो, पण तो अजून आला नाही, हा अजून गेला नाही, आणि तिकडं कसं काय झालं असेल. सांगून आलोय स्वयंपाक करून ठेवा, पण ते स्वयंपाकाला लागले असतील की नाही, सिलेंडर आणून दिलाय की नाही. आहे देवळात, शरीर आहे देवळात, आपण कुठे आहोत? म्हणून देवळात तरी आपण आहोत का? हे नुसतं मढ तिथे असण्याला काय उपयोग आहे? ज्याला मुक्ती प्राप्त व्हायची असते तो तिथे द्वारात पाहिजे. हे शरीर मढ हे तिथे असून काय, जवळी नाही चित्त काय मांडले सेपरेट, तो देवाच्या द्वारात पाहिजे. आपण या शरीराने देवळाच्या द्वारात गेलो, देवाच्या नाही, पण देवळाच्या द्वारात खऱ्या अर्थाने नाही. बहुतेक मंदिरामध्ये अखंड विना असतो, किंवा आपल्या गावात प्रत्येकाच्या गावात घ्या सप्ताहामध्ये अखंड विना वादन असतं, विना घेतला जातो. विना घेऊन तो उभा असतो, पण पाठ देवाकडे असते आणि तोंड मात्र गावाकडे असत. अजून आला नाही पुढचा पायऱ्यावाला. तरी रात्री जाहीर केलं होतं आणि सांगितलं होतं की हा तुमचा टाइम, अजून नाही, अजून नाही. आहे देवळात पण भटकतोय गावात, बाहेरच भटकतोय. म्हणून देवळाच्याही द्वारात आपलं खऱ्या अर्थाने अस्तित्व नाही. ज्ञानोबा म्हणतात देवाच्या द्वारात राहा. आता थोडासा आणखी भाग पाहायचा म्हणजे देवाच्या द्वारात राहायला सांगतात. मुळात असा समाज होत चाललाय की देवच मानायला तयार नाही. देवच आहे कुठं म्हणतात. का नाही म्हणतात तर लोक म्हणतात असता तर दिसला असता, आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. युक्तिवाद तो लावतात, असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. पण आज माझं असं म्हणणं आहे, असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. हा जो युक्तिवाद तुम्ही मांडता आणि देव नाही म्हणता, पण हा युक्तिवादच सिद्ध होत नाही. तुम्ही हा युक्तिवाद सिद्ध करून द्या, मी तुमच्या बरोबर देव नाही म्हणत. असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही, तर हा युक्तिवाद तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. जे जे दिसतंय ते ते आहे असं तुम्ही मला सिद्ध करून द्या. जे जे दिसतंय ते ते आहे. मला सांगा, मृगजळ दिसतंय की नाही? मग आहे का? तुम्ही असता तर दिसला असता म्हणताना, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही म्हणताना, मग जे दिसतंय ते ते असतं हे तुम्ही सिद्ध करून दिलं का? मृगजळ दिसतंय पण ते नाही, आहे की नाही? दिसायला आहे पण ते असायला नाही. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, दिसायला आहे पण असायला नाही. सिनेमा चित्रपटावर
हनुमंत लंकेला गेला दिसतो, आणि हनुमंताने लंकेत जाऊन काय केला पराक्रम? जाळी येली लंका, लंका जाळली, उड्डाण केलं, जिकडे तिकडे धगधगत्या ज्वाळा दिसतात त्या पडल्या. अग्नी दिसतो की नाही तिथे? दिसतोय की नाही? मग आहे का? दिसायला आहे पण असायला नाही. मग जे जे दिसतंय ते ते असतं हे सिद्ध झालं का? नाही. अग्नी तिथे दिसायला आहे पण असायला नाही. कशावर म्हणणार? जर तिथे असताच तर ज्याच्यावर दिसतो तो शिल्लक राहिला असता का? कोण? अहो पडदा. ज्या अग्नीने लंका जाळली त्याला पडदा जाळता येत नाही. म्हणजे अग्नी तिथे दिसायला आहे, असायला नाही. असता तर पडदाच काय, पाहायला गेलेल्या सगळ्यांचा शेवटचा कार्यक्रम तिथंच आटोपला असता. जर लंका जाळू शकतो तो सिनेमागृह जाळू शकणार नाही का? म्हणजे अग्नी तिथे दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून जे जे दिसतंय ते ते असतं हा युक्तिवाद सिद्ध होत नाही. तसं जे जे दिसत नाही ते ते नसतं हाही युक्तिवाद सिद्ध करून तुम्ही देऊ शकत नाही. जे जे दिसत नाही ते ते नाही हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. आता गुलाब, जाई जुई, मोगरा, झेंडू, गुलाब, चमेली ही फुलं आहेत. या फुलांमध्ये सुगंध आहे की नाही? आहे. मग दिसतो का तुम्हाला? मग आहे कशावरून? जे जे दिसत नाही ते ते तुम्हाला नाही म्हणायचंय ना. मग फुलांमधला सुगंध दिसत नाही, नाही म्हणा ना. नाही कसं म्हणता? वास येत होते. वास येत होते म्हणजे नाकाला कळला, डोळ्याला दिसला का? नाही. कारण सुगंध, गंध हा विषय घ्राणेंद्रियाचा आहे, हा चक्षुरेंद्रियाचा नाही, तो घ्राणेंद्रियाचा आहे. नेत्रेंद्रियाचा विषय रूप आहे. रूपाचा सुजान डोळा ओढवीये काय परिमाण, तो रूप जाणू शकतो डोळा, गंध जाणू शकत नाही. म्हणून सुगंध दिसत नाही म्हणून तो नाही म्हणता येणार नाही. आहे म्हणजे जे जे दिसत नाही ते ते नाही हे सिद्ध झालं का? नाही. आता हे मरावी मंडळाचे खांब पसरलेत महाराष्ट्रभर. मरावी मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, त्याचं संक्षिप्त नाव मरावी मंडळ. हे खांब पसरलेले, तारा ओढलेले आहेत. त्या तारांमध्ये वीज आहे का? नाही. आहे ना. मग दिसते का तुम्हाला? मग जे जे दिसत नाही ते ते नाही म्हणायचंय ना. मग तारांमधली वीज दिसत नाही, ते कोणतं पातळ नसतं, कुठून कोणीकडे चालली काय दिसते का? काही दिसत नाही. मग नाही म्हणा ना. खांबळ्यावर चढा, तारांना धरा, पण माझं नाव सांगू नका, या बोने चढायला सांगितलं म्हणून. मग तुम्हाला त्यामध्ये वीज आहे की नाही लक्षात येईल. दिसत नाही एवढ्यावरून तुम्ही नाही म्हणण्याचं धाडस करू नका. स्पीकर चालू आहे ना, पंखा फिरतोय ना, लाईट लागलेली आहे ना, कार्य दिसतंय ना. मग त्या कार्यावरून तुम्हाला कारण मानावं लागेल ना. तारांमध्ये वीज आहे, कारण कार्यावरून कारण तुम्हाला मानावं लागेल. कारणाशिवाय कार्योत्पत्ती होऊ शकत नाही. जगताम यदिनो कर्ता कुलालेन विना घट चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवेत तद. कारणाशिवाय कार्योत्पत्ती नाही. म्हणून ज्या अर्थी हे कार्य सर्व दिसतंय त्याचं कारण कोणीतरी मानावं लागेल ना. म्हणून देव दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणू नका. एवढा विश्वाचा पसारा दिसतोय ना, हे सर्व दिसतंय ना, त्याच्यावरून मानावं लागेल. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति. ज्याच्यामुळे जगाचा जन्मस्थिती लय आहे, हे सर्व कार्य दिसतंय ना, मग त्या कार्यावरून कारण मानावं लागेल.
म्हणून दिसत नाही एवढं म्हणून नाही म्हणण्याचा धाडस करू नका. तो आहे. काय म्हणतात तुम्ही किती म्हणा पण आपल्या लक्षात काय बसत नाही का? दिसत नाही ना. नाही. तर याला माझं उत्तर असं आहे, दिसत नाही तुम्हाला म्हणे नाही. खरंच दिसत नाही. खरंच दिसत नाही. खरं बोला बरं, खोटं बोलू नका. खरं बोला. तुम्हाला दिसत नाही आणि दिसत नाही. मग तुम्हाला दिसतच नाही तर दिसल कसा? दिसल कोणाला? ज्याला दिसतंय त्याला. ज्याला दिसतच नाही त्याला दिसणारच नाही. आंधळ्याला काय दिसणार आहे? डोळसाला दिसेल. विमूढा नान पश्यंती. पश्यंती ज्ञान चक्षुषा. ज्ञानचक्षु ज्ञानदृष्टी ज्याच्याकडे असेल त्यालाच दिसू शकेल. या चांबड्याच्या दृष्टीला तो दिसू शकणार नाही. ती ज्ञान दृष्टी पाहिजे, त्याला पाहण्याची दृष्टी पाहिजे तर तो दिसू शकेल. ती दृष्टी नसलं कशी? अहो अर्जुनाला दिसू शकलं नाही, ती दृष्टी नव्हती तोपर्यंत. अर्जुनाने विराट स्वरूप पाहायची इच्छा एक प्रगट केली. भगवंताने विराट स्वरूप दाखवलंही. पहा म्हणतायत, पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रश नाना विधाने दिव्याने नाना वर्णा कृतीनिच पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहुन्य दृष्टपूर्व आणि पश्चाश्चर्याने भारत. पहा 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 सगळं म्हणतोय ते, पण अर्जुनाला काय दिसतच नाही. आरतीचे लेणे लिहिलं तैसा उगाची असे. देव म्हणतात अरे मी तुला दाखवलं ना, मग मला का दिसत नाही? मग तू दाखवलं मला दिसत नाही, यात माझा दोष नाही, तुझा दोष. कारण मी तुला पहिलं सांगितलं होतं तू विराट स्वर मला दाखव, पण माझी दृष्टीला ते दिसल का? मी ते पाहू शकेल का हे लक्षात घेऊन मग दाखव. योगेश्वर तत्वमेत्वम दर्शयात्मानम मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुम इति प्रभो मया तद द्रष्टुम शक्यम इति मन्यसे. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे असं जर मानत असेल तर दाखव. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे का? भगवंताने त्याचा तो विचार केला नाही. या पोटकाळाचा अर्जुन काय म्हटलंय आणि दाखव म्हटलं, लगेच दाखव. अर्जुन म्हणतो हा माझा कमीपणा नाही, तुझा कमीपणा आहे. यया बोला ये रे विचक्षणे म्हणितले हाजी कवणासी ते उणे तुम्ही बका करवी चांदणे चरवू पाहमा. मकरंद कणाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंगधरा कोपा कवना. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थित केवळ ज्ञान दृष्टीची विभागा फिटली ते तुम्ही चर्मचक्षु पुढे ठेवले मी कैसे नाही देखे. अतींद्रियता पाहिजे. ज्ञान दृष्टीत ज्याला पाहू शकते असं ते स्वरूप तुम्ही माझ्या चांबड्याच्या दृष्टीपुढे ठेवलं मी कसा पाहू शकेल? दिसत नाही याचा अर्थ ते पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ नाही, म्हणून आपल्याला दिसत नाही. नको ते घाण पाहण्यामध्ये आपली दृष्टी संपलेली आहे. त्याला भगवंत कसा दिसू शकेल? म्हणून दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणू नका. तो आहेच ही वृत्ती ठेवा आणि त्या दृष्टीने कसं तिथपर्यंत पोहोचता येईल, कसं ते दर्शन आपल्याला घडू शकेल या पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. तर तो आहेच. देव नाही म्हणणं म्हणजे मी नाही म्हणण्यासारखं आहे. कारण मी 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 असं जे आपल्याला स्फुरण होतं हे त्याच आहे. ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निसी ते वस्तू काय मी आहे आहे म्हणतो ना. आहे आहे हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून तो आहेच. तो मिळवण्याची ते पाहण्याची दृष्टी आपण मिळवली पाहिजे. तर त्याकरता आपण नास्तिकता सोडून दिली पाहिजे, आस्तिकता स्वीकारली पाहिजे आणि ते दर्शन कसं घडू शकेल या दृष्टीने मार्गस्थ व्हायला पाहिजे. तर तो आहेच. ज्ञानोबा म्हणतात तो आहेच आहे, फक्त त्याच्या दरवाजात तुम्ही जा. त्या देवाच्या दरवाजात तुम्ही राहा. देवाची द्वार. आता इथे देवाची 2 रूप आहेत. त्यापैकी कोणत्या देवाच्या दारात? द्वे वाव ब्रह्मण रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. मूर्त आणि अमूर्त
ही 2 त्याची रूप आहेत. त्यापैकी कोणत्या दरवाज्यात? तर इथे निर्गुण देव न घेता सगुण देव घ्यावा असं वाटतंय. निर्गुणाच्या दरवाज्यात सर्व जाऊ शकत नाही. निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्य जाण. शास्त्रांकडे उणखून वेदी मौन धरिले, असं ते निर्गुण स्वरूप आहे त्याचं. त्याच्या दरवाज्यात सर्व पोहोचू शकणार नाही. म्हणून इथे देव सगुण घ्यायचा, निर्गुण न घेता असं वाटतं. महाराजांनी त्याप्रमाणे हरिपाठ विवरणात दिशा दाखवलेली आहे, आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. आणि दुसरा एक भाव असा, निर्गुण देवाच्या द्वारात चारी मुक्ती मिळू शकत नाही. निर्गुणोपासनेतून सायुज्यता मुक्ती फक्त प्राप्त होऊ शकते, सलोकता, समीपता, स्वरूपता नाही. म्हणून चारी मुक्तीचा मार्ग ज्ञानोबराय सांगतायत. तेने मुक्ती चारी साधिल्या. म्हणून चारी मुक्तीचं प्राप्ती ज्या देवाच्या दरवाज्यात जाऊन मिळू शकते तो सगुण देव. म्हणून देवाचे द्वारे, त्या सगुण देवाच्या द्वारात तुम्ही उभे राहा. आता देवाचा विचार घेऊ आपण. आता पुढे चालूया. देवाच्या द्वारात राहा म्हटलेलं आहे. आपण मी मगाशी बोललो देवळाच्या द्वारात जातो, देवाच्या द्वारात गेलं पाहिजे. तर देवाच्या द्वारात म्हणजे काय? तर इथे द्वार शब्दाचा अर्थ आपल्याला जरा बारकाने विचारात घ्यावा लागेल. द्वार म्हणजे दरवाजा. दरवाजा हा कशा करता असतो? घरात प्रवेशाचं साधन, त्याचं नाव दरवाजा. आपण घर करतो, घर केल्यानंतर दरवाजा ठेवतो. घर केल्यानंतर दरवाजा आपण ठेवतो. घर करूनही दरवाजा न ठेवणारा एकच आहे, तो म्हणजे कोसला नावाचा किडा. तो कोसला नावाचा किडा घर तयार करतो पण दरवाजाच ठेवत नाही, सगळीकडून पॅक करून घेतो आणि आत गुदमरून मरून जातो. पण आपण प्रत्येक जण घर बांधतो त्याला दरवाजा ठेवतो. दरवाजा कशा करता? घरात जाण्याकरता आणि बाहेर पडण्याकरता. घरात रिघावे दाराची सोय, भिंते सवे डोई घेऊन फोडी. घरात जर जायचं असेल तर दरवाजातून जावं लागतं. म्हणजे घरात प्रवेश करण्याचं साधन आहे दरवाजा. त्या मयासुराने मयसभा निर्माण केली, पण त्यात अशी त्याने माया ओतली होती की जिथे दरवाजे आहे तिथे भिंत दिसायची, जिथे भिंत आहे तिथे दरवाजा दिसायची. पाहायला आले हे कौरव, ती मयसभा, त्यांना वाटायचं दरवाजे आहे म्हणून चालायचे, भिंतीवर डोपा कुटायचं. जिथे जल तिथे स्थल दिसायचं, तिथे स्थल तिथे जल दिसायचं. इथे आता पाणी असं वाटायचं म्हणून धोतरवर सावरून चालायचं, तर पाणी नसायचंच तिथे. आणि जिथे पाणी असायचं तिथे त्यांना स्थल दिसायचं, जमीन, ते चालायचं. आणि त्याच वेळेला द्रौपदी म्हटले आंधळ्याचं पोरग ते. जाऊ द्या तो विषय. म्हणजे घरात जर प्रवेश करायचा असेल तर दरवाजातून करावा लागतो. तर इथे देवाच्या द्वारात राहा ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा, देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनात तुम्ही राहा. देवाच्या दरवाजात राहणं म्हणजे देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनात राहा. साधनाला दरवाजा म्हटलेला आहे. महत् सेवाम द्वार माहुर विमुक्ते. महत् सेवाम द्वारम आहु विमुक्ते. ज्ञानेश्वरी ते म्हटले, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दार म्हणतात. सेवा हा दरवाजा आहे. म्हणजे साधनेला दरवाजा म्हटलेला आहे. म्हणून
देवाच्या द्वारात उभं राहा याचा अर्थ असा, देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनात तुम्ही उभे राहा. विठ्ठल विठ्ठल. आता देवाच्या प्राप्तीचं साधन, त्या साधनात तुम्ही उभे राहा म्हणतायत. आता उभा याचा विचार करू आपण. द्वाराचा विचार झाला, देवाचा झाला, द्वाराचा झाला, आता उभयाचा विचार करू. उभे राहा म्हणजे बसायचंच नाही का कधी? उभंच राहायचं का? तर आता देवाच्या दरवाजात उभे राहा म्हणजे देवाच्या प्राप्तीच्या साधनात तत्पर राहा. उभा शब्द हा तत्परता दाखवणार आहे. तत्परता दाखवतो. आम्ही आपल्या या मतदारसंघात उभे हे कधी बसतच नाहीत का? उभा आहे याचा अर्थ असा की आपला हा विभाग मागं पडलेला आहे, दुर्लक्षित आहे. आजपर्यंत कोणी काही या गोष्टी घडवल्या नाहीत, तेव्हा मला ते जाणवत असल्यामुळे मला हे घडवायचंय, त्याकरता मी उभा आहे. आपलं मत मला देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्या. त्यावेळेला कुठून सेवाभाव आयात केला जातो कोणास ठाऊक. तो सेवा केलेला आयात भाव जर 5 वर्ष टिकला तर 5 वर्षात देशाचं किती भलं होऊ नये. मी उभा आहे म्हणजे याचा अर्थ मी हे कार्य करण्याकरता तत्पर झालेलो आहे. उभा शब्द तत्परता दाखवतो. बसलेला तितका तत्पर नसतो, झोपलेला नसतो, झोपेचं सोंग घेतलं तर अजिबात नसतो. उभा जो असतो तो लगेच तत्पर. काय बोला, आपला पांडुरंग परमात्मा उभा आहे. वाट पाही उभा, बेटीची आवडी याचा अर्थ तो तत्पर आहे. भक्ताच्या करता तो तत्पर आहे. भक्त कधी मला हाक मारेन की मी कधी जाऊन जाईल. उभा कर कटी तुका म्हणे ह्याचसाठी एवढं करतो. भाविकासाठी उभा, 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 भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. भाविकासाठी उभा, विठो कैवल्याचा गाभा. उभा आहे म्हणजे भाविकांकरता तत्पर आहे. आपल्या लाजा धावे भक्ताच्या काजा, नाम धरले दिनानाथ सत्य करावया व्रत, घात अघात निवारी छाया पितांबरे करी, उभा कर कटी तुका म्हणे ह्याचसाठी एवढ्या करता उभा आहेत. म्हणजे उभा शब्द तत्परता दाखवणार आहे. तसं ज्ञानोबरायांना म्हणायचं देवाच्या द्वारात तुम्ही उभे राहा म्हणजे देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनात तुम्ही तत्पर राहा. गाफील राहू नका, ढिले पडू नका, तत्पर राहा. उभा शब्द तत्परता दाखवतो. म्हणून देवाच्या द्वारात तुम्ही तत्पर राहा, देवाच्या प्राप्तीच्या साधनात तत्पर राहा.
आता पुढचा शब्द पुन्हा धक्का देतो, क्षणभर. देवाच्या दरवाजात तुम्ही क्षणभर उभे राहा. क्षण म्हणजे काय? तर ज्ञानोबारांना इथं क्षण म्हणजे क्षणाभिप्रेत नाही, तर कायम राहा असं सांगायचं. मग तुम्ही म्हणाल क्षणभरी का वापरलं? तर तुम्ही आम्हाला प्रवृत्त होण्याकरता. तुम्हाला जर कायमचं राहायात म्हटलं तर कोणी घराच्या बाहेर निघणार नाही, कोणी काही याच्यात पडणार नाही. हे आपलं नाही बघ, हे काय क्षणभर एक क्षण तरी ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतो नाही. निमिष म्हटले मग निमिषच म्हटलं, मग पुढे कशा? मग जे जे का निघमी देखेन माझे सुख ते तुला आरोचक विषय घेण. मग पुढे 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 किती लांबवलं. हरिपाठातच घ्या, इथे क्षणभरी म्हटले, क्षणभर. मग लगेच दुसऱ्या चरणात म्हणा म्हणा म्हटले, हरिमुखे म्हणा म्हणा म्हटले. म्हणजे क्षण अभिप्रेत नाही, पण तुम्हाला आम्हाला प्रवृत्त होण्याकरता क्षण सांगायचं. एक क्षणभर धरा. दुसरा भाग असा, जसं बाप कुठे जेवायला निघाला का मुलगा पाठीमागे लागतो, मी येणार. बापाला वाटतं याला बरोबर घेतलं, जायचंय मैलभर जायचंय, ही पार्सल खांद्यावर वागवावी लागेल. बाप म्हणतो तू येऊ नको. नाही म्हणे मी येणारच, मी उचलून नाही घेणार तुला. नाही म्हणे मी चालेल नका उचलून घेऊ. झाला का करार? उचलून घेऊ नका, मी चालेल. थोडंसं 50 फूट 100 फूट चालून गेलं की लगेच त्याचा पहिला प्रश्न, बाबा किती लांब जायचं? झालं का? आला करायला. जर त्याला सांगितलं मैलभर जायचं तर ते जागीच बसल. ती पार्सल खांद्यावर न्यावी लागेल म्हणून बाप म्हणतो तो लिंब दिसतोय ना, त्या लिंबापर्यंत जायचं. तो लिंब आला, लिंब जवळ दिसतो त्याला, ते तुर तुर चालतं. मग लिंबानंतर आहे पुन्हा पुढं चालू लागलं, बाबा लिंब तर गेला, अजून कुठं जायचं? अरे तो आंबा दिसतोय का, त्या आंब्यापर्यंत. मग तो जवळ दिसतो, चालतो. हा पुढे आंबाही ओलांडला जातो, पुढे जातो. अरे बाबा आंबा तर गेला. अरे हे दिसतोय ना वडत्या वडापर्यंत. म्हणजे असं करत करत बाप त्याला मैलभर चालत नेतो. पहिल्यांदा सांगितलं इतकं लांब जायचं तर तो नाही जाईल. तसं तुम्हा बालकांना ज्ञानोबारांना देवापर्यंत मुक्तीपर्यंत न्यायचंय. जर आयुष्यभरच तुम्ही करा असं सांगितलं तर आपण लागणारच नाही. म्हणून आपल्याला प्रवृत्त होण्याकरता ज्ञानोबारांनी क्षणभर म्हटले. क्षणभर तर लागा, पुढे पाहू मग क्षणातून पुढे कसं जात आहे. कोणी म्हणेल नाही क्षणभर म्हणजे क्षणभरच आम्हाला समजून द्या. क्षण म्हणजे क्षणच. तर क्षण म्हणजे मी क्षणच आता तुम्हाला समजून देतो. तुमचं गाव कोणतं? पंढरपूर. तुम्ही असं छातीला हात लावून सांगू शकता का जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी पंढरपूर सोडणार नाही? सांगू शकता का? नाही. बरं जाऊ दे चंद्र सूर्य, 1000 वर्ष मी सोडणार नाही. 100 वर्ष सोडणार नाही. 1 वर्ष मी सोडणार नाही. सांगू शकता का? 1 वर्ष. बरं जाऊ दे 1 वर्ष. 1 महिना मी पंढरपूर सोडणार नाही. सांगू शकता का? नाही. पुढच्या आठवड्यात मी सोडणार नाही असं. 1 दिवस तरी आपण जगू अशी खात्री आहे का? नाही. 1 तास नाही. 1 क्षण, क्षणाचाही याचा भरवसा नाही. क्षण भंगूर नाही भरवसा, पुढे विचार थोडा
क्षणाचा भरवसा नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिरी सत्ता नाही हाती. याचा क्षणाचाही भरवसा नाही. अहो आत्ता होतं ना, आत्ता गेला ना. म्हणजे याचा क्षणाचाही भरवसा नाही. म्हणजे ज्ञानोबराने सांगायचंय, पुढचा क्षण तुमच्या हातात नाही. पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू असं कोणीही सांगू शकत नाही की मी पुढच्या क्षणापर्यंत जगणार आहे. फक्त चालू क्षण जो आहे तो तुमच्या हातातला आहे. चालू क्षण तुमच्या हातातला आहे, पुढचा क्षण तुमच्या हातातला नाही. म्हणून ज्ञानोबराने म्हणायचं, जो तुमच्या हातात नाही त्याचं सांगू मी कशाला तुम्हाला. जो तुमच्या हातातला आहे तो क्षण त्या क्षणात राहा. म्हणजे जो चालू क्षण आहे तो तुमच्या हातात आहे, पुढचा क्षण तुमच्या हातात नाही. म्हणून जो चालू क्षण तुम्हाला प्राप्त झाले त्या क्षणात करत चला. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबरा म्हणतात, देवाच्या प्राप्तीच्या साधनात तुम्ही तत्पर राहा. क्षणभर तत्पर राहा. बस क्षणात तुम्ही तत्पर झालात की तुम्ही गाठवू शकाल. मग काय मिळेल? 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. तेने मुक्तिचारी साधेल. 4 मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4ही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. कशाला म्हणतात या 4 मुक्ती? सोप्या भाषेत सांगतो आपल्याला. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण जाणं ही सलोकता मुक्ती. सलोकता, देव ज्या लोकात आहे त्या लोकात जाणं ही सलोकता मुक्ती. त्यानंतर पुढची मुक्ती आहे समीपता. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण गेलो की सलोकता मुक्ती प्राप्त झाली. पण देव ज्या लोकात आहे त्या लोकात गेल्यावर देव कुठे ना आपण कुठं. तिथे गेल्यानंतर नक्की दिसेल असं नाही. आता आपण भारतात आहोत, पण नरेंद्र मोदी साहेब दिल्लीत, आपण आहे गल्लीत. आहे भारतातच आपण, पण आपल्याला टीव्ही विना दर्शन होत नाही, टीव्ही विना भेट होत नाही. म्हणजे देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण गेलो, सलोकता मुक्ती मिळाली. पण देवाचं सान्निध्य नाही. देव कुठं आपण कुठं. मग हे अंतर दुसऱ्या मुक्तीमध्ये संपलं जातं. दुसरी मुक्ती आहे समीपता. समीप म्हणजे जवळ. देवाच्या जवळ जाणं ही दुसरी मुक्ती. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण जाणं सलोकता, देवाजवळ जाणं समीपता. देवाजवळ गेलो पण देव कसा ना आपण कसे हा फरक राहतो. तर आपण देवासारखं होणं ही तिसरी मुक्ती स्वरूपता. स्वरूपता, देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं ही तिसरी मुक्ती स्वरूपता. आणि देवाचं रूप जरी आपल्याला प्राप्त झालं तर देव आणि आपण हा भेद जो शिल्लक राहतो, हा भेदही जिथे संपतो त्याला म्हणतात चौथी मुक्ती. तिला म्हणतात सायुज्यता. देवाशी जोडलं जाणं, एकरूप होणं, युज धातून सायुज्यता. या ब्रह्मत्वाशीच पार्था सायुज्याशी असं. ब्रह्मत्वाशीच, ब्रह्मत्व एकरूप होणं, तत्स्वरूप होणं ही चौथी मुक्ती. तर ह्या 4ही मुक्ती ज्ञानोबा म्हणतात त्याला प्राप्त होणार. तेने मुक्तिचारी साधेल. त्याला ह्या 4ही मुक्ती प्राप्त होणार. आता याचा सरळ अर्थ आपला झाला. पण इथे आपल्या डोक्यात शंका शिल्लक राहिली असेल. देवाच्या प्राप्तीच्या साधनात, देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहा. म्हणजे देवाच्या प्राप्तीच्या साधनात तुम्ही तत्पर राहा. पण द्वार म्हणजे साधन आपण अर्थ केला. पण साधन म्हणजे मग नेमकं कोणतं? कोणत्या दरवाजात उभं राहिल्याने या 4 मुक्ती मिळू शकतात? तर तो साधनभूत दरवाजा ज्ञानोबाराय अभंगाच्या दुसऱ्या मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, मुखे म्हणा, हरी मुखे मना, हरी मुखे म्हणा, हरी मुखे मना, हरी मुखे
हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा 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 विठोबार कुमारी 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 विठोबार तो साधनभूत दरवाजा ज्या देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिला तुकोबा ज्ञानोबराय सांगतात, तो साधनभूत दरवाजा आपण त्याचा अर्थ केला तर तो साधनभूत दरवाजा तुकोबारा ज्ञानोबराय नेहमी तुकोबारांच्या अभंगाची सवय असते म्हणते. ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, या दरवाजात तुम्ही उभे राहा, नामचिंतन करा, मुखाने हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. दोनदा सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. निश्चय होण्याकरता ज्ञानोबराने द्विवार शब्द वापरलाय. तुम्ही मुखाने हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. दुसऱ्याला निश्चितता येण्यासाठी, त्याच्या डोक्यातला संशय जाण्यासाठी तुला दोनदा सांगितलं ना मी, आता परत विचारू नको. दोनदा सांगितलं की आपण पुन्हा सांगितलं की त्याची निश्चितता म्हणतो. तसं ज्ञानोबरांनी म्हणायचंय तुम्ही मुखाने हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. बाकी डोक्यात काय घेऊ नका. मुखाने हरी म्हणा, हरी म्हणा. काय होईल त्याने? पुण्य मिळेल तुम्हाला. किती मिळेल त्याचं मोजमाप कोण करेल? पुण्याची गणना कोण करेल? पुण्याचं मोजमाप कोण करेल? पुण्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. अगणित पुण्य
नामचिंतनाने प्राप्त होणार आहे. कुणी त्याचं मोजमाप करू शकत नाही. नारद पुराणात म्हटले, घोषयेन नाम निर्वाण कारणम यस्त्वनन्यधीहि तस्य पुण्य फलम पार्थ वक्तुम शक्नोती को भुवे. त्या नामचिंतनापासून प्राप्त होणारं जे पुण्य आहे ते किती होतं याचं वर्णन करण्यास कोणी समर्थ नाही. अगणित पुण्य, अफाट पुण्य प्राप्त होतं. म्हणून तुम्ही मुखाने हरी म्हणा, अफाट पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, अगणित पुण्य प्राप्त होईल. कुणी असं म्हणजे तुम्ही दरवाजा सांगितला, या दरवाज्यात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती मिळते असं तुम्ही सांगितलं, म्हणजे त्या दरवाज्यात राहण्याचं फळ सांगितलं, तेने मुक्ती 4 साधी आहे. आणि तो दरवाजा कोणता, तर हरिमुखे म्हणा असं सांगता. मग हरिमुखे म्हणा म्हटल्यानंतर हरिमुखे म्हणण्यातून पुण्य होईल सांगता. म्हणजे मुखाने हरी म्हणण्यातून पुण्य मिळणार आहे का मुक्ती मिळणार आहे? विसंगती वाटते नाही. द्वार शब्दाचा आपण अर्थ जर नामचिंतन केलं आहे, साधन हे केलं, तर या दरवाज्यातून 4 मुक्ती मिळतात सांगितलं. आणि तो दरवाजा कोणता, तर मुखाने हरी म्हणा. आणि मिळेल काय, तर पुण्य मिळेल. मग पुण्य मिळेल का मुक्ती मिळेल, नक्की काय मिळेल या दरवाज्यातून? तर याचं उत्तर असं आहे, मुखाने हरी म्हणण्यातून पुण्य मिळेल, त्याचं मोजमाप कोणी करू शकणार नाही. आणि त्या पुण्यवानालाच मुक्ती मिळू शकते, पाप्याला मुक्ती मिळू शकत नाही. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी नरिगे कही, जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. पाप्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, तो पुण्यवानालाच प्राप्त होतो. आणि ते पुण्य नामचिंतन जे करते त्यांना मिळणार. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि जो पुण्यवान असा झालाय त्यालाच मुक्ती मिळू शकते. म्हणून तेने मुक्ती 4 साधी. नामचिंतनाने या 4 मुक्ती मिळू शकतात. या 4 मुक्ती पाहण्याकरता दुसरीकडे जाण्याची गरज नाही. हरिपाठातच तुम्हाला 4 मुक्ती लक्षात आणून देतो. हरिपाठातच 4 मुक्ती ज्ञानोबारांनी दाखवलेल्या आहेत. पहिली सलोकता मुक्ती, देव ज्या लोकाला आहे त्या लोकाला आपण जाणं, ही मुक्ती सलोकता. तर हरिपाठात या हरि या नामचिंतनात या द्वारात उभं राहिल्यानंतर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले, झाली का सलोकता मुक्ती. वैकुंठ भुवनी घर केले, देव ज्या लोकाला त्या लोकाला आपण जाणं, ही सलोकता मुक्ती. दुसरी मुक्ती समीपता, म्हणजे देवाच्या जवळ जाणं. ही मुक्ती हरिपाठातच ज्ञानोबारांनी दाखवली. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी म्हणजे समीपता मुक्ती झाली. आता तिसरी मुक्ती स्वरूपता, देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं. ही मुक्ती हरिपाठातच ज्ञानोबारांनी दाखवली. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले, झाली का स्वरूपता मुक्ती, तिसरी मुक्ती. आणि चौथी मुक्ती देवच होणं, तत्स्वरूपाला प्राप्त होणं, जोडलं जाणं, ही चौथी मुक्ती सायुज्यता. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. उत्तम निजस्थान पाविजे, आपलं जे मूळ स्थान निजस्थान, ते स्थान तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे ही सायुज्यता मुक्ती. म्हणजे 4 मुक्ती नामाने प्राप्त होऊ शकतात. हे हरिपाठातूनच ज्ञानोबारांनी सांगितलं. तेने मुक्ती 4 साधिल्या आणि त्या 4 मुक्ती पुण्यवानालाच मिळू शकतात. म्हणून तुम्ही मुखाने हरी म्हणा की अगणित पुण्य होईल आणि त्या पुण्याच्या योगाने निश्चित तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील. तेने मुक्ती 4 साधिले. महाराज तुम्ही 4 मुक्तीचा मार्ग सांगितला, अगणित पुण्य प्राप्त होतं, 4 मुक्ती मिळतात सांगितलं. मग इतकं प्राप्त करून देणारं जे साधन आहे, ते साधन करण्याकरता तितक्याच उंचीवर गेलं पाहिजे, तितक्याच पद्धतीने ते गेलं पाहिजे. कुठेतरी एकांतात गिरी पहाडात कुठं जायला पाहिजे आणि मग ते नामचिंतन करायला पाहिजे. आम्ही ताश संसारी, आम्हाला घरदार, हे सगळं आहे. मग इतक्या उंचीचं 4 मुक्ती प्राप्त करून देणारं, अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधन आहे
ते तितक्याच उंचीने केलं पाहिजे. आम्ही तर असे यात गुरफटलेलो, मग हे चालेल का? ज्ञानोबा म्हणतात चालेल, इथं असूनही तुम्ही करा. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी जीवे बेबुकरी, आसोळी संसारी जीवे बेबुकरी. वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. शास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. ज्ञानोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, असू द्या तुमचा संसार, घर सोडायला पाहिजे, रानात गिरी पहाडात जंगलात जायला पाहिजे असं काही नाही. चालू द्या तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, चालू द्या तुमचं किराणा दुकान, चालू द्या तुमची शेती, तुमच्या वाट्याला जो व्यवसाय आलेला आहे त्या व्यवसायात तुम्ही राहा, असू द्या तुमचा संसार. उलट सोडणाऱ्याला का सोडतोच असे ज्ञानोबरांनी म्हटलंय. का सांडिसी गृहाश्रम उपजले कुळीचे धर्म, अरे का टाकतोस? घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शरीराय शेजार. घर तू टाकायचं म्हणतो, हे बाहेरचं घर टाकलं विटा मातीचं, पण हे घर, हे तर हे आपलं 1 दरवाजाचं घर आहे, हे 9 दरवाजाचं घर आहे, हे टाकलं का? 9द्वारे पुरे देही, 9 दरवाजाचं हे घर आहे, हे 1 दरवाजाचं घर सोडून काय? घरदार ओखटे तेजू म्हणशी तरी शर्राय शेजार. हे 24 तत्वाचे कुटुंब घरवस्तीचे हे घर आहे. हे घर टाकलं का? देहात तर किती वावरतोय, देहाचे किती चोचले पुरवतो, देहाशी किती रमण आलेले. आई सोडली, बहीण सोडली, मावशी सोडली, ठीक आहे. आशा सोडली का? कल्पना सोडली का? तृष्णा सोडली का? ह्या तर खूप घरात घेतलेले आहेत. मग हे बाहेरचं सोडण्यात काय? भाऊ सोडला, चुलता सोडला, आजोबा सोडले, इतर सोडले, काम सोडला का? क्रोध सोडला का? द्वेष सोडला का? मत्सर सोडला का? म्हणजे ज्ञानोबा आहे या बाहेरच्या नुसत्या सोडण्याला महत्व देत नाही. म्हणून हा संसार सोडला पाहिजे. नाही, असू द्या तुमचा संसार, असोनी संसार. ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय देखील सांगतात, नलगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म. म्हणून असू द्या तुमचा संसार, फक्त एक करा. संसारात असून तुम्ही जिव्हे वेगू करी, जिव्हेला वेग द्या, जिव्हेने वेग करा. कशाचा? तुझ्या आईला माझ्या आईला नाही, शिव्या देण्याचा नाही वेग करायचा, नामचिंतनाचा वेग करायचा, नामचिंतनाचा वेग धरायचा. एक क्षणभर विसरायचं नाही, क्षणभराची उसंती घ्यायची नाही. नित्य नित्य नेम नामी, नित्य चालायचं. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे, क्षण खाता जेविता न विसंबो. एक क्षणभर देखील विसरायचं नाही.
सारखा वेग ठेवायचा चालू, नित्य नामचिंतन. जिव्हेने वेग करा, निश्चित तुम्ही अगणित पुण्य मिळवाल आणि 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. माऊली तुमच्या या म्हणण्याला काही आधार आहे का, पुरावा आहे का? तुमच्या मनाने सांगता? ज्ञानोबा म्हणतात नाही, मी माझ्या मनाने नाही सांगत. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र बाहू उभारून सांगतायत की तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य करा, ते चालू राहू द्या, सोडायचं कारण नाही. फक्त ते करताना कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करा, काम करता करता नामचिंतन करा. नामचिंतन सोडू नका, विसरू नका. काम चालू राहू द्या. दुसरं टुकान टाका टायरचं, तिसरं टुकान टाका कसला आणखी, चौथा काही व्यवसाय सुरू करा, 5वा करा. तुमच्या वाट्याला जे शक्य असेल ते करा. पण ते करत असताना नामचिंतन विसरू नका. नामचिंतनाचा वेग धरा. हे माझ्याबद्दल तर नाही सांगत, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र सतत बाहू उभारून सांगतात. कोणता वेद, कोणतं शास्त्र? ज्ञानोबा म्हणतात एकच वेद काही एक शास्त्र नाही, 4वेदी जाण. 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरसी. 4 वेद 6 शास्त्रे देताती साक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामापासी प्रत्यक्ष. 4 वेद 6 शास्त्रे देताती साक्ष. म्हणून वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. वेदे पुराणे चैव, शास्त्रातून, वेदातून, पुराणाधिकातून, सर्वातून हाच आपल्याला बोध दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात एखाद्याच वेळेला नाही, सदा. वेद शास्त्र उभारे बाह्य सदा, सतत बाहू उभारून ते सांगतायत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरि म्हणा, हरि म्हणा, अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही की तुम्ही 4 मुक्तीला प्राप्त करून घ्या. महाराज 4 मुक्ती प्राप्त होतात, हो. पण तुम्ही ज्या 4 मुक्ती सांगितल्या, देव ज्या लोकात आहे त्या लोकात जाणं सलोकता, देवाजवळ जाणं समीपता, देवाचं रूप प्राप्त होणं स्वरूपता, देवच होणं सायुज्यता. तर यापैकी एखाद्या मुक्तीचा कोणाला अनुभव आलेला आहे का, असा पुरावा देता का? समीपता मुक्ती तुम्ही सांगितली, म्हणजे देव त्याच्या जवळ, हा देवाजवळ जातो, देव त्याच्या सान्निध्यात राहतो, ही मुक्ती सांगितली तुम्ही. तर ही मुक्ती कोणाला प्राप्त झालेली असा एखादा पुरावा मला देता का? तर ज्ञानोबा म्हणतात पुरावा सांगतो ना तुम्हाला, की तो परमात्मा ज्याच्याजवळ सतत राहत होता तो पुरावा अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव म्हणे व्यासाची जय पुन्हा. 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 हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना.
हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे मना रामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानोबा तो पुरावा अभंगाच्या शेवटच्या चरणात देत आहेत की कोणत्या तरी मुक्तीचा एक अनुभव कोणाला आलाय का आमच्या लक्षात आणून द्या. ज्ञानोबा तो लक्षात आणून देतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरे. व्यासांनी असा निर्देश केलेला आहे. महाभारतात अनेक ठिकाणी हे स्पष्ट केलेलं आहे. व्यास महर्षींनी की भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे पण ते पांडवांच्या घरी सतत राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्ण ते कंसाच्या कारावासात जन्माला आले. देवकीने उदरी वाहिला, यशोदेने पाळला. पुढे पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. शेखी उपेगा गेला पांडवासी. सातत्याने पांडवांच्या जवळ भगवान राहिले. पांडवांना थोडेही विसरत नव्हते. जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते ना तोपर्यंत बाकीच्या हभपणा मान होता. ज्ञानोबा म्हणतात, मी नाही म्हणत. पण जसे पांडव जन्माला आले ना तसे बाकीचे हभप कोणत्या कोपऱ्यात कोण कुठं गेलं काही. आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखा एकंदरे जाहले. जे दिवनी जन्मले पांडव हे. म्हणतात जे दिवनी हे पांडव जन्मले, ज्या दिवसापासून हे पांडव जन्माला आले त्या दिवसापासून आघवेची एकीकडे ठेले. बाकीचे सगळे बाजूला जुने जे सर्व कोणत्या कोपऱ्यात त्यांचं कीर्तन कोणी ठेवेना. कोणी ऐकू नये. आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखा एकंदर झाले. जे दिवनी जन्मले पांडव हे. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून भगवान सतत त्यांच्याच सान्निध्यात. आणि त्यातल्या त्यातही पुन्हा म्हणतात तया पाचाही आतू अर्जुना कृष्ण सावियाची झाला अधिना. कामुक का जैसा अंगना पैता कीजे. हा कोपे की निवांत साहे रुसे तरी बुझावित जाये. नवल पिसे लागले आहे पार्थाचे दे. वेड लागलं होतं वेड. भगवान वेडे झाले होते. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे या पांडवांवर या अर्जुनावर देवाचं जे प्रेम आहे त्याला उपमाच देता येत नाही. या जगदीश्वराचे प्रेम एथ दसे दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. म्हणून सतत भगवान पांडवांच्या इथेच राहायचा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. सातत्याने भगवंताला भक्ताचं सान्निध्य फार आवडतं. भक्ता करता तो सगळं सोडून देतो. त्याचं वैकुंठ स्थान आहे तो सोडून देतो. ज्या सुखा कारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सदने राहिला. सुखे येतो घरा नारायण. भगवान तिथे सुखाने घराला येतो. नामधारक नामनिष्ठा भक्ती जिथे आहे तिथे भगवान स्वतःहून धावून येत असतो. म्हणून याप्रमाणे नामचिंतन तुम्ही करा. या साधनात उभे राहा की भगवान तुमच्या जवळ येईल असा पांडवांचा पुरावा सांगितला. आणि पांडव काय करत होते? नेहमी नामचिंतन. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. अखंड वनवासी
परी त्या देवाची आठवते, सतत देवाचं ते स्मरण करत होते. म्हणून भगवान सर्व सोडून त्यांच्या सान्निध्यात राहिला. तसं आपणही नामस्मरण सातत्याने करत राहावं. यात राहावं की भगवानही आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. एकेका मुक्तीचा आपल्याला अनुभव येऊ शकेल. म्हणून या दरवाज्यात आपण आता उभं राहायला शिकलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. ही ज्ञानोबरायांची सुलभ साधना आपण लक्षात ठेवावी आणि या मार्गाने जाऊन सर्वजण आनंदाचे सम्राट होत. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं की अडचण नाही. मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता खोटे काय. त्या मार्गाने गेलो कुठेच अडथळा येणार नाही. त्यांनी दाखवलेला मार्ग अतिशय अनुभवाचा मार्ग आहे. ती सुलभ साधना आहे, अनुभवाचा मार्ग आहे. त्या अभंगामध्ये मोठी शक्ती आहे, ताकद आहे, मोठी दिशा दिलेली आहे. तुकोबारायांच्या अभंगाने किती मोठी दिशा दिली. त्या अभंगामध्ये किती ताकद आहे. त्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला नाही तारणार. जळी दगडा सहित वया तारेल्या जैसे दगडाला तारणारे अभंग नक्कीच आपल्याला तारतीलच. पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले, वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही तरले. ते तसेच बुडालेले राहिले, उलट ते आणखी शेवाळले. त्याने दुसऱ्यांना घासून पाडलं बुडवलं त्या दगडाने. दगड तेच वर आले, वह्यांना बांधलेले. तसं आपणही तसं दगड झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ अभंगाशी बांधिलकी केली पाहिजे, अभंगाशी आपलं जीवन बद्ध केलं पाहिजे. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवलं की हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. असं संतांचं मार्गदर्शन आहे. जे अभंग आहे हे आपल्याला दिशा देत आहेत. त्या अभंगाप्रमाणे आपण आपली वाटचाल केली पाहिजे. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगाचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं आणि सर्वांच्या निदर्शनास ते अभंग यावेत. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आलेली आहे. मोठं जागतिक कीर्तीचं मंदिर ते आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं आगळं स्थान निर्माण झालेलं आहे. आपण जरूर या. पंढरपूरला जातो आपण, येतो, आळंदीला जातो, पण देहूला काही लोक येत नाहीत. देहूला जो येत नाही तो हाप वारकरी, देहूला येईल तो पुरा वारकरी. मी का म्हणतो त्याला एक पुरावा देतो. तुकोबारांना कळस म्हटलंय की नाही, तुका झाला असे कळस. बहिणाबाईंनी हे मंदिर सांगितलंय. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारले देवालयाने हे मंदिर उभारल्याने या मंदिराचा कळस कोण बसवलाय? तुका झाला शे कळस. म्हणजे याचा अर्थ कळसाला काय महत्व आहे? मंदिराची पूर्णता. जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिर अपूर्ण की नाही. कळस बसवल्यावरच मंदिर, देऊळाच्या कामा कळस, म्हणजे कळस बसवल्यानं मंदिराला पूर्णता. तसं देहूला आल्यावरच वारीला पूर्णता आहे. म्हणून देहूला येत चला, गाथा मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. बहुतेक येतच असतील, पण जर चुकून कोणी न येणार असेल तर त्यांनाही लक्षात यावं म्हणून हे लक्षात आणून देतो. आपणही संतांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केली की आपणही संतांनी जे ध्येय गाठवलं तेच आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दुःख आपलं कायमचं मिटेल, आनंद आपल्याला कायमचा मिळेल. ही आपली मनीषा आकांक्षा फलीभूत होईल. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या लक्षात ही साधना आणलेली आहे. झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित करतो आणि संतांनी दाखवलेला हा मार्ग, या मार्गाने चालण्याची आपल्याला सर्वांना सद्बुद्धी द्यावी. हे स्थान मार्गदर्शन करण्याकरताच आहे. हा मठ पूर्वीपासून समाज प्रबोधन करण्याकरताच महत्त्वाचा प्रसिद्ध असा आहे. परमपूज्य वैकुंठवासी नंदा महाराज, मानदास महाराज, तसंच एकनाथ महाराज परमपूज्य वैकुंठवासी. त्याचप्रमाणे आता ही पुढची परंपरा सारखी चाललेली आहे. आम्ही 3 पिढ्या पाहिलेल्या आहेत. नंदा महाराज, मानदास महाराज, आता चैतन्य महाराज. कदाचित पुढची 4थी पिढी आम्ही पाहू. या ठिकाणी या घराण्याने फार मोठी ही समाजाला दिशा दिली. चातुर्मासात अनेक लोक जे इथे राहू लागले, अनेकांना हे श्रवण चांगलं करायला मिळालं, दिशा चांगल्या प्रकारे मिळत गेली. म्हणून अनेक जण आपल्या सर्व संसाराचं सर्व
जबाबदारी टाकून 4 महिने राहायचेच, चातुर्मास राहण्याचा अनेक जण याप्रमाणे स्वीकारतात, राहत आहेत. तर खूप मोठा त्याग, खूप मोठी या घराण्याची क्रांती आहे. हे घडवत आहेत. आपण त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून तसं सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. आपल्याला सर्वांना आवडणारा देव, सर्वांना आवडणारा देव, देवाला आवडणारे संत, सर्व संतांना आवडणारे संत ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबारांना आवडणारे संत तुकोबा आहे. म्हणून ज्ञानोबारांनीच म्हटले रामेश्वर भट्टाला, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा. म्हणून ज्ञानोबारांना आवडणारे संत तुकोबर आहेत. म्हणून तुकोबारांचं एकदा आपण भजन केलं की सर्वांना संतोष होईल. म्हणून सर्वजण एक वेळ तुकोबारांचं भजन आपण करूया. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल